यांना आपण आता पाहिलं होतं. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मॅच लावणार आहे सुरुवात. मॅच नंबर 3 आणि मॅच नंबर 3 मध्ये या ऐकूया मृदुल मेहरे यांना. हॅलो चेक, हॅलो चेक. यस, वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करतो आणि मॅचच्या दिशेने आपण वळतोय. एकीकडे घरच्या मैदानामध्ये LNCC यज्ञेश 11, लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब काटेपाडा नगरीतील हा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये फुलपाडा यंगस्टर आहे. नावामध्ये यंगस्टर आहे ते उभरते सितारे. अगोदर मोरेगाव चॅलेंजरला भारी पडत असताना आपण पाहिले आणि त्या आत्मविश्वासानं आता LNCC संघाच्या विपक्षामध्ये ज्या प्रकारचा आपल्याला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळेल. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धापकावर येत असताना धावेंचा श्रीगणेश केला जातोय. 2 सलामीवर बॅटर आहेत. आशिष मेहर दुसरीकडून राजला आपण पाहतोय. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी म्हणून राजची एक वेगळी ओळख आहे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 3 धावा धापकावर येत असताना चांगली सुरुवात मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. संथ गतीने सुरुवात आहे. पुन्हा एकदा अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आणि त्या रणनीतीला त्या प्रकारचा आतापर्यंत खेळ करत असताना पुन्हा एकदा सिंगल धाव धापकामध्ये घेत असताना 4 मध्ये 4. राजू गोलंदाजी मार्कवर आहे. यावेळी आक्रमण करण्याच्या नांदामध्ये चेंडूनं विसाव केलाय. आतमध्ये येणारा चेंडू निर्धाव येतोय. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आता पहिल्या 5 मध्ये 4 धावा धापकावर आपण पाहतोय. आखूड टप्प्याचा चेंडू आहे. यावेळेला फटका येतोय. सीमारेखा पार, चौकार. यस, थँक्यू. मुख्य मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आदरणीय सन्माननीय दीपक भाई जैन आपण यायचे मुख्य मंचाच्या दिशेने. दानशूर असं व्यक्ती आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक मदत या स्पर्धेला लाभले असे दीपक जैन साहेब आपण या मुख्य मंचावर. आपलं सहर्ष स्वागत असेल साहेब. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 8 धावा धापकावर येत असताना दुसरं षटक मार्गस्थ आहे. श्रेयस पहिला चेंडू पंचांना म्हटलाय वाईट आहे. अतिरिक्त धावा धापकामध्ये येत असताना आता 9 धावा धापकावर येतात. येणाऱ्या त्या अतिरिक्त धावा आणि अतिरिक्त धावेने देखील आता टाळ्या मैदानामध्ये वाजतायत. कौस्तुभ सरांना ज्या प्रकारचा उल्लेख केला की होम टर्न आणि त्या होम टर्न मध्ये खऱ्या अर्थानं आता टाळ्यांचा गडगडाट हा मैदानामध्ये आपण पाहतोय. येस, थँक्यू. आणि डोकरादेव नवापूर गावचं कुलदैवत, नवापूर गावाचं ग्रामदैवत आणि त्याचा हा नाम उल्लेखन केला जातोय. नवापूर नगरी आणि डोकरादेवाचं आमचं वेगळं नातं आहे आणि खऱ्या अर्थानं हा नाम उल्लेखन सातत्याने LNCC DCC नवापूर नगरीतील बहुतांश संघ आणि ज्या ज्या वेळेला मैदानामध्ये आपण खेळत असताना पाहतो आणि त्या वेळेला डीजे मॅन हे गीत सातत्यानं वाजवत असताना देखील आपण पाहतोय. लगातार से 3 चौकार.
राजसाठी पारितोषिक येत आहे मिथुन दांडेल आणि जतीन दांडेल यांच्याकडून 1500 रुपयाचं तब्बल पारितोषिक आहे. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना धापकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 1.2 चेंडूंचा खेळ 14 धावा धापकावर येत आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ज्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत मैदानामध्ये आपण पाहतोय LNCC संघाची. परंतु दुसरीकडून श्रेयसला त्या धावेंना रोखायचंय आणि त्या रोखण्यासाठी आता श्रेयस त्या आत्मविश्वासानं मैदानामध्ये आहे. जयेश बनसोडा आणि त्यांची ती खऱ्या अर्थानं ती यंग स्टारकास्ट आहे. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 15 धावा धापकावर. श्रेयसच्या हातामध्ये बॉल आहे, दुसरीकडून राजच्या हातामध्ये ती बॅट आहे आणि त्या बॅटनं आतापर्यंत आक्रमण हे राजच्या मैदानामध्ये सातत्यानं आपण पाहिलंय. ऑनसाईडच्या दिशेनं बॅटला प्रॉपर कनेक्ट होता, परंतु डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आतापर्यंत 16 धावा धापकावर. एक पूर्णांक आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ होत असताना 16 धावा धापकावर येत आहेत. दुसरा षटक मार्गस्थ आहे. लोअर फुटाचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. 1 टू गो शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. श्रेयसनं चांगल्यारीत्या मैदानामध्ये म्हटले एक तेरी आहे तो आशिष भाई एक हमारी भी आहे आणि त्या प्रकारचा निर्धाव चेंडू हाताळत असताना धापकावर आतापर्यंत 16 धावा धापकावर येत आहेत. हलक्या हाताने पुन्हा एकदा पुश केला जातोय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 17 धावा धापकावर येत आहेत. आदरणीय सन्माननीय नरेश जैन साहेब, गौतम जैन साहेब, आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. म्हटलं जातं ना की देणाऱ्यांना देत जावा, घेणाऱ्यांना घेत जावा आणि घेणाऱ्यांना घेता घेता देणाऱ्याचे हात सुद्धा घ्यावे असे दानशूर व्यक्ती मुख्य मंचाच्या दिशेने आपण ही विनंती असेल. जैन साहेब आपल्याला ती विनंती असेल आपण मुख्य मंचाच्या दिशेने या. कला क्रीडा कौशल्य प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ज्या वेळेला मोठमोठ्या स्पर्धा आणि तेथे तेथे दीपक जैन साहेबांचा एक मुळाचा वाटा असतो. गौतम जैन साहेब असतील त्यांचा देखील तो मुळाचा वाटा सातत्यानं आपण पाहिलाय आणि ते मुख्य मंचाच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम साहेब, आपल्या ह्या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सहर्ष स्वागतम. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आज थाटामाटाने उत्साहानं अंडरम क्रिकेटचा हा सोहळा काठेपाडा नवापूर नगरीतील गाव आणि त्या गावामध्ये हा सोहळा आपण पाहतोय. वेलकम नरेश जैन साहेब, गौतम जैन साहेब, आपलं हृदयाच्या अंतकरणापासून आज ह्या स्पर्धेच्या वतीनं संपूर्ण आता काठेपाडा ग्रामस्थ आणि त्यांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आपण वळतोय ज्या ठिकाणी प्रत्येक चौकार आणि आल्या आल्या आता पारितोषिक देखील येत आहे. दीपक भाई जैन आणि त्यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी LNCC संघासाठी 100 रुपयाचं पारितोषिक देखील असणार आहे. जतीन दांडेल, मिथुन दांडेल यांच्याकडून लगातारचे 3 चौकार, 3 चौकारांसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक. घरच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थाने LNCC नवापूर आणि नवापूर म्हटलं तर निसर्गानं सजलेलं आणि थटलेलं असं गाव आहे. पर्यटन स्थळ मान्यता आणि ह्या गावामध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आपल्या भेटीला येत असताना आपण पाहतोय. पर्व दुसरा आहे, परंतु ज्या प्रकारचं आयोजन ह्या प्रत्येक ग्रामस्थानं घेतलं आणि त्या आयोजनाला खऱ्या अर्थानं आजचा 3रा दिवस आहे आणि त्या 3ऱ्या दिवसामध्ये येत असताना तब्बल 32 संघांचा तो समावेश आणि त्या 32 संघातून ती लढा टॉप 16च्या दिशेनं कोणता संघ जाणार आणि त्यासाठी ही घेतलेली पराकोटींची लढत मैदानामध्ये आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आयुष गोलंदाजी मार्कवर असताना पहिल्या 5 मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा ह्या धापकावर खर्ची पडत असताना पॉवर प्लेचं षटक खऱ्या अर्थानं फुलपाडा यंगस्टर संघाच्या बाजूने राहिले. मॅच मध्ये पारडं आपण पाहायला गेलं तर आता समांतर आहे. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 21 धावा धापकावर येतात. अरे लाखो अरमानों को जलाकर हमने ये शौक पाले हैं. कोई पूछे 21, कोई पूछे तो बता देना कि ये सारे पगले क्रिकेट के दीवाने आहे. म्हणजे पहा ना, प्रत्येकाला टेन्शन आहे. कोणाला EMIचं टेन्शन आहे, कोणाला नोकरीचं, कोणाला धंद्याचं, कोणाला फॅमिलीचं टेन्शन आहे, परंतु आम्हाला क्रिकेट पाहायचं आहे. क्रिकेट आमचा जीव की प्राण आहे आणि हाच तो क्रिकेटचा खेळ आहे.
इंग्रजांप्रमाणे इंग्लंडप्रमाणे मैदानामध्ये खऱ्या अर्थानं भारतात आला, परंतु ह्या खेळांना संपूर्णतः आम्हा भारत वर्षाला एक वेगळं वेड लावून ठेवलंय. आणि हाच तो खेळ पाहत असताना आज LNCCचं हे शानदार बहरदार असं आयोजन आपण पाहतोय. 22 धावा आतापर्यंत धावपकावर येत असताना येणाऱ्या 6 चेंडू मयूर समोर राज आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केला जातोय. सिंगल धाव धावपकामध्ये येत असताना म्हटलं जातं ना की मुंबईची लाईफलाईन जशी लोकल आहे ना, तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल सिंगल धाव आहे. आणि ही सिंगल धाव धावपकामध्ये घेत असताना आतापर्यंत 23 येतोय चेंडू डाऊन द ग्राउंड, अगदी मैदानाला चाटून मैदानाला गुदगुळ्या करत येणारा हा चौकार. ट्वेंटी 27 धावा धापकावर येत आहेत. मयूरच्या विपक्षामध्ये केलेलं ते आक्रमण अनेक वर्षांचा खऱ्या अर्थाने LNCC म्हटलं तर 20 ते 25 वर्षांचा एक वेगळा इतिहास आहे. अनेक सिनियर खेळाडू असतील आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना आता खऱ्या अर्थानं ते ज्युनियर खेळाडू आणि ती भरडा असणारा संघ आपण पाहतोय. विश्वास मेहर आहे नावात, विश्वास आहे आणि तो विश्वास सातत्यानं मैदानामध्ये विश्वास आपण पाहिलाय. धापकावर आतापर्यंत 28 धावा येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी असणार आहे. येणारे 3 चेंडू किती धावा धापकावर बनवल्या जातील. जिंदगी खेलती भी उसी के साथ है, जो खिलाड़ी बेहतरीन होते. दर्द सबके एक ही है मगर हौसले सबके अलग अलग होते हैं. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. दोन खेळाडूंना भेदून येतोय चेंडू सीमारेखा पार, चौकार. दोन विजयी संघ आणि त्या दोन विजयी संघातील टू गो. खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा आक्रमण, बॅक टू बॅक, अजून एक चौकार येतोय. आज मैदानामध्ये स्वतःला राज इतकंच म्हणतोय की ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीनों के शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते ईमानदारी से मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. अफलातून खेळ, जबरदस्त खेळ आतापर्यंत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. धापकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 37 आहेत. 1 to go, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. ज्या प्रकारची राजची बॅट मैदानामध्ये अक्षरशः तळपते आणि हा संपूर्णतः महिला वर्ग आपण पाहतोय. मुख्य स्क्रीनवर आमच्या सेलिब्रेशन आहे. प्रत्येकाला आज आमच्या गावात आणि गावामध्ये येत असताना आमच्या गावातील खेळाडू आज गावामध्ये खेळत असताना अक्षरशः धुमाकूळ घालतात. पुन्हा एकदा बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, अजून एक येतोय. चौकारानं धापकावर आता तब्बल 41 धावा आहेत. येणारे 24 मध्ये 42 धावांचा पाठलाग धापकावर करायचंय. तुर्तास टॉस की बॉसच्या दिशेनं 2 पराभूत संघ आणि त्या पराभूत संघातील आपण टॉस करणार आहोत.
नरेश जैन साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस होणार आहे. 2 लुजर संघ एका बाजूला आहेत मोरेगाव चॅलेंजर आणि दुसऱ्या बाजूनं ओमसाई मनवेलपाडा. लक्ष्मी नारायण क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग आमची आहे हो एक नंबर. चला दोन्ही कॅप्टन या प्लीज. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे, नाहीतर मॅचचा रिदम तुटतो. त्यामुळे प्लीज लगेच या. आल्यात या. ओम साहेब म्हणेल पडा आपला सुद्धा संग्राम भाऊ या. नरेश जैन साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस पाहणार आहोत. मॅच नंबर 4. चला कॅप्टन चेंज. आकाश आल्यात. आकाश समोर संग्राम. हेड इज अ कॉल. इट इज टेल. ओके, अहवाल असा आहे की नाणेफेचा कौल जिंकलाय ओमसाहेब मनलपाडा या संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले मोरेगाव चॅलेंजर या संघाला. बघा विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. दीपक जैन साहेब आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक नरेश जैन साहेब, गौतम जैन, दीपक जैन साहेब आणि त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. मॅचच्या दिशेने येणारे 24-24 मध्ये 42 धावा धापकावर बनवायचे. त्यावेळेला पंच आमच्या दिशेने वळतायत, 2 हात फैलावतात. अर्थातच आउटसाइड द ऑफस्टम्पचा मारा अतिरिक्त धाव धापकामध्ये येत असताना 2 मध्ये 3 धावा धापकावर येत असताना यावेळेला मयूर आहे, दुसरीकडून निखिल आहे. 2 खेळाडूंमध्ये ती प्रचंड मोठी क्षमता आहे. सातत्यानं मैदानामध्ये त्यांना आपण सराव करत असताना फुलपाड्याच्या पाहिलंय आणि तो 2 खेळाडूंना आता मैदानामध्ये टोकणं गरजेचं आहे. 42चा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा हलक्या हाताने टॅप केला जातोय. भूपेश मेहर, ज्या खेळाडूंना अनेक वर्ष, अनेक उन्हाळे, अनेक पावसाळे, अनेक हिवाळे म्हटलं जातं ना की मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं तितकंच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट असतं. प्रचंड मोठा एक्सपिरियन्स आणि तो खेळाडू यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 6 धावा धापकावर. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. स्ट्राईक एंडला आता निखिलला आपण पाहतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू आणि यावेळेला LNCC संघ. LNCC संघाची ताकद काय आहे? क्षेत्ररक्षण आणि ते क्षेत्ररक्षणाचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा मैदानामध्ये. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 7 धावा धापकावर. ऐकूयात डीजेला. यस, थँक्यू. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 7 धावा धापकावर येत असताना न्यू बॅटर आयुष आहे. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅक टू बॅक संधी आहे आणि पंचांचं बोट हवेत. अर्थातच अजून एक गडी. 2 सलामीवर बॅटर आता येतात डगआउटच्या दिशेनं.
येस, थँक्यू डीजा. आणि गीतामध्ये काय वर्णन आहे प्रत्येक गावाचं, आणि आमचं नवापूर गाव म्हटलं तर गावाचा प्रत्येकाचा तो भक्तिभाव आहे. संकट समयी येतं तुझं नाव घेताच खऱ्या अर्थानं संकट मोचक म्हणून सातत्यानं आमचं डोकरादेव, आमचं ग्रामदैवत, आमचं कुलदैवत, त्या कुलदैवताकडे पाहिलं जातं. आणि ज्या ज्या वेळेला हे गीत वाचतंय ना, त्या त्या वेळेला LNCC संघ एक वेगळ्या लेवलनं, एक वेगळ्या उत्साहानं हा मैदानामध्ये येत असताना आपण पाहतो. आणि मॅचचं पारडं आता थोडंसं एकतर्फा जात असताना आपण पाहतोय. परंतु म्हटलं जातं ना की आयुष्यात देवदेव करणाऱ्या माणसाला देवाकडून मागावं लागतं. परंतु तुम्ही आयुष्यामध्ये चांगले कष्ट कराल, चांगलं काम कराल, तर देवालाही मात्र द्यावंच लागतं. येथून सांगायचं इतकंच आहे की कष्टाविना पर्याय नाही आहे. कष्ट मैदानामध्ये करावं लागेल, स्वतःला झोकून द्यावं लागेल, स्वतःला येथून ह्या नडतीमध्ये त्या प्रकारचा खेळ करणं गरजेचं असणार आहे. 8 धावा आतापर्यंत धापकावर आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. LNCC संघाचा पगडा आता भारी आहे आणि पुन्हा एकदा विश्वास, त्या विश्वासानं मैदानामध्ये चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 9 धावा धापकावर येत आहेत. राजू न्यू बॅटर ज्या खेळाडूच्या खांद्यामध्ये मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. पहिल्या 12 चेंडूमध्ये धापकावर 10 आहेत. डीजेला थांबवतो, या स्पर्धेची आपण चर्चा करतोय. खऱ्या अर्थानं गावातील अनेक ग्रामस्थ आहेत आणि त्या कारणास्तव आपण ती चर्चा करणार आहोत. हे पिवळमय वातावरण अर्थातच काय तर बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय किशोरदादा जाधव आणि त्यांचा संपूर्ण आता मित्रपरिवार, नंदूदादा, कैलासदादा पाटील, आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. किशोरदादा, पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स आणि त्याला खेळण्याच्या नादात सिंगल धाव धापकामध्ये येते. आशिष ज्या खेळाडूचं पाठच्या 10 ते 15 वर्ष झालं एक वेगळं वर्चस्व आहे. अगदी हातभर टर्न करणं ही त्याची एक वेगळी ओळख आहे. आणि तो आशिष आता गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा नोवर येणारा चौकार. आता विजयाचा शंख फुकलाय की काय, आणि त्या प्रकारचं खेळ आता मैदानामध्ये दुसरीकडून एक्सेलेट करायला चालू केलंय. धावा धापकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात दुसरा षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू, येणारा चेंडू खऱ्या अर्थानं फ्रीहिटचा आणि त्यावर यावेळेला येतोय डायरेक्टली मर्यादित क्षेत्राच्या बाहेर, परंतु फ्रीहिटचा चेंडू होता. आणि त्या फ्रीहिटच्या चेंडूवर पुन्हा एकदा ती संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करणं यावेळेला गरजेचं असणार आहे. आतापर्यंत 16 धावा धापकावर 42चा पाठलाग करायचा आहे. शिवम ज्याच्या बॅटमधून तो आपण चौकार पाहिलाय, पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला उभा आहे. टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न सहज आणि सोप्यारित्या हितेशनं चेंडूला गॅदर केला गेलाय. अजून एक निर्धाव चेंडू येत असताना आपण पाहतो आणि धापकावर फक्त आणि फक्त 16 धावा अजून देखील पाहतोय. चांगल्यारीत्या पुन्हा एकदा यावेळेला परेश मेहर फेम मध्ये येतोय. हितेश असेल, त्यानंतर जमीरला आपण पाहतोय. अनेक असे खेळाडू आहेत ना ज्यांना प्रभावित करणारं सातत्यानं ते क्षेत्ररक्षण आणि त्या बळावर अंडरआर्म क्रिकेट त्या बळावर खेळलं जात आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की इंग्लंडचं हवामान, बायकोचा मूड आणि क्रिकेटचे वारे कधी बदलतील हे मात्र सांगता येत नसतं. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटनं सातत्याने ह्या मैदानामध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेला तर 20 धावा देखील डिफेंड होत असताना आपण पाहिल्यात. आजच्या दिवसामध्ये 1 चेंडू 1 धावेंची गरज असताना 2 वेळा तो सामना डिफेंड होत असताना देखील आपण पाहिलंय. परंतु ह्या मॅच मध्ये काय घडणार, ह्या मॅच मध्ये आता एक वेगळा विक्रम केला जाईल का? 6 मध्ये 25 धावेंची गरज आहे. मॅचचा पारडा थोडासा LNCC संघाच्या बाजूने झुकतंय, परंतु दुसरीकडून पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतो. आता मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. 5 चेंडू 25 धावा धापकावर बनवायच्या आहेत. LNCCचा संघ घरच्या मैदानामध्ये प्रचंड मोठी मेहनत खऱ्या अर्थानं प्रत्येकानं घेतले. म्हटलं जातं ना की आज जाती धर्मांच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीनं जगायला शिकवणाऱ्या ह्या क्रिकेटच्या खेळात तुम्ही आम्ही प्रत्येक जण प्रेमात पडलोय.
आणि अशीच प्रेमात पडणारी, अशीच आठवणीत राहणारी अशी ती स्पर्धा खऱ्या अर्थानं LNCCचं हे दुसरं पर्व आहे. LNCC NKPL अर्थातच नवापूर काठेपाडा बिग बॅश लीग 2026 सीझन 2 आहे आणि सीझन 2 मध्ये येत असताना पहिल्या वर्षामध्ये 24 संघांचा तो समावेश, परंतु पाचच्या वर्षाचं हेमेश खऱ्या अर्थानं घवघवीत यश आणि ते यश पाहताना यंदाच्या वर्षामध्ये तब्बल 32 संघांचा तो समावेश आहे. विरार क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा अगदी थाटामाटात उत्साहात आणि काठेपाडा नगरीमध्ये जणू काही जत्रा आहे की काय, यात्रा आहे की काय, आणि त्या प्रकारचा हा प्रत्येकाच्या मनात एक वेगळा उत्साह आहे. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. सामना फिनिश, सामना खल्लास, आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम LNCC लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब काठेपाडा. अभिनंदन. मेडल ओव्हर देखील येतोय. या स्पर्धेतील अजून एक विक्रम विश्वासच्या नावी जातोय. येस, थँक्यू.